हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. दिस इज एकता. सो आता आपण बनवतो गाजर का हलवा. एंड ऑफ द सीझन चाललं आहे गाजरचं. सो आता गाजर काही दिवसांनी दिसणार पण नाही. हे तसे रेड आहेत ह्या कलरचे गाजर. सो एन्जॉय करून ह्या गाजरचा हलवा. मग ते मिळणार पण ते 12 महिने जे मिळणारे असतात ते मिळणार. आणि हा गाजरसारखी टेस्टी गाजर मग पुन्हा मिळत नाही, सीझन आल्यानंतरच मिळतात. सो मी बनवते आहे 3 गाजर घेतलेले आहेत, त्याला ग्रेट करते आहे. आणि गाजरचा हलवा बनवण्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे. बॅचलर असणार किंवा तुमच्याकडे मिनिमल गोष्टी असतील तर तुम्ही इझिली बनवू शकता. सो मी 3 गाजर घेतलेले. ॲक्च्युली छान ग्रेटर हवं फक्त. आणि ग्रेटर असलं की लवकर इझिली होतो आणि ते घरातले कुणीही इवन मुलंसुद्धा ते इझिली करतात. आणि हे ग्रेटर मी डीमार्टमधून घेतलेलं आहे. हार्मफुल नाही आहे, तर तुमच्या हाताला काही लागायची काही भीती नाही आहे, इझिली होतो. सो हा ग्रेटर ट्राय कराल तुम्ही. आणि असे ग्रेटर आता चालत आहे, ते जुने व्हायचे हाताला वगैरे. सो असे ग्रेटर यूज करा. सो हे गाजर किसून घेतलेले आहेत. एक पातेला घेतलेलं आहे. त्यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट फ्राय करून घ्यायचं असेल तर फ्राय करून घेऊ शकता. मी मला क्विक बनवायचे तर त्यामुळे मी त्यांना पिसून घेते आहे. तर आता मी पिसून घेतलं. ॲक्च्युली मुलीकरिता हवा आहे. सो मी त्याला अगदी थोडं बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये. आणि हे साजूक तूप आहे आणि घरगुती आहे. सो गाऊन आणलेलं आहे. तर साजूक तूप मी यूज करू शकता किंवा तुम्ही डेअरीचं पण यूज करू शकता. तर हे 2 टेबल्सपून मी साजूक तूप घेतलं आहे. आणि त्यामध्ये गाजर ग्रेटेड टाकते आहे. आणि त्याला लवकर फिरवायचं. त्याला मध्यम आचेवर शिजू द्यायचं थोड्या वेळ. आणि थोडं शिजत आलं की आधी होऊ द्यायचं त्याला मध्यम आचेवर. तुम्ही होऊ द्या, घाई करायची नाही. कारण की त्याचं जेवढं ते तुपामध्ये छान शिजलं तर तेव्हाच त्याची टेस्ट येते. तर आता मी त्याला तुपामध्ये छान होऊ देते आहे. आणि ते होऊ देता तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूटचं पावडर टाकू शकता. तर त्याला ड्रायफ्रूट तुमच्याकडे जर तुम्ही फ्राय करून घेतलेले असेल तुपामध्ये तर ते टाकू शकता. किंवा डायरेक्टली तुम्ही असं टाकले तरी चालते. टेस्टी मी डायरेक्टली टाकते आहे कारण की तेवढा वेळ नाही आहे. तर मी डायरेक्टली टाकले कारण ते त्याच्यामध्ये जेव्हा आपण गाजर भरतो त्याच्यामध्ये ते पण होऊन जातात. आणि हा पिसलेले ड्रायफ्रूट टाकते आहे. तुम्ही जास्त काही ड्रायफ्रूट नसले तरी चालते. तुमच्याकडे काजू असतील ते टाकू शकता, पिस्ता असेल ते टाकू शकता, दुसरे काय असेल ते टाकू शकता. किंवा नसेल तरी काही फरक पडत नाही, नाही टाकलं तरी चालतो. त्याच्यामध्ये नुसती तुम्ही साखर टाकली आणि जे काही 2 ड्रायफ्रूट असतील किंवा नसतील तरी तुम्ही साखर टाकली, त्यामध्ये दूध टाकलं तरी टेस्टी बनणार आहे. किंवा असतील टाकलं तरी टेस्टी बनणार आहे. सो माझ्याकडे मिनिमम गोष्ट होतं तर मी टाकलं. त्यामध्ये साखर टाकते आहे. तुम्ही गूळ ॲड करू शकता. तुमच्याकडे जे असेल ते गूळ असेल तर तुम्हाला जर हेल्थ कॉन्शियस नाही तर गूळ टाका. किंवा तुम्हाला साखर चालत असेल तर तुम्ही साखर टाकू शकता. शुगरवाल्यांनी साखर टाकू नका. तुम्ही विदाऊट शुगरचं विदाऊट गुळाचं तुम्ही घ्या. बस एन्जॉय करा तसं, कारण ते गुळाने पण शुगर वाढते. सो मी टाकते आहे आता त्याच्यामध्ये दूध. आणि ते साय आली तर अजून खूप छान टेस्टी बनतो. सो दूध टाकलं आणि आता त्याला छान ते आटतपर्यंत छान शिजू द्यायचं मध्यम आचेवर. तर आता ते होतात. तर आता हे दूध आटलेलं आहे आणि छान त्याचं थोडं कलर पण आलेलं आहे. कलर ॲक्च्युली तुम्ही असं की रेडच हवा, रेड नसलं तरी चालतो. तो थोडा थंड झाला की रेड येतो तो, त्याच्यामुळे डोंट वरी. आणि त्याला आता चला आपण एन्जॉय करूया, काढूया त्याला. तर आता काढले. आणि ड्रायफ्रूट मला मुलीकरिता थोडं बारीक हवे होते. सो त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावर डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही त्याच्या ड्रायफ्रूटने थोडं डेकोरेट वरून टाकू शकता. जसं टाकतो तत्काल फॅन्सी म्हणून. नाही टाकलं तरी चालते. असं एन्जॉय केली तर खूप टेस्टी होतो. आणि त्याला अजून 2 तासांनी सो एन्जॉय गाजर का हलवा.
Thank you so much guys for watching this video. If you like, please subscribe my channel. Thank you.